अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, तंत्रज्ञानाच्या भरारीपासून ते निसर्गाच्या अद्भुत किमयांपर्यंत, काय रंजक आणि काय धक्कादायक, विश्वात नेमकं काय घडतंय, जगभरातील अशाच विशेष बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात विश्वसंचार या आमच्या स्पेशल बातमीपत्रामधून। सह्याद्रीच्या कुशीतील दुर्गम आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे अनेक दाखले आपण ऐकतो, पण आज आम्ही तुम्हाला एक अशा किल्ल्याची सफर घडवणार आहोत ज्याची वास्तुकला पाहून आधुनिक इंजिनियर सुद्धा थक्क झालेले आहेत। तो किल्ला आहे कोथळीगड। कोणत्याही प्रगत साधन सामग्रीशिवाय डोंगराच्या पोटात विस्तीर्ण गुहा, पाण्याची टाकी आणि वर जाण्यासाठी भुयारी चक्राकार पायऱ्या कशा नेमक्या तयार केल्या गेल्या, पाहुयात प्राचीन भारतीय अभियांत्रिकीचा हा थक्क करणारा आविष्कार। सह्याद्रीच्या कुशीत अनेक रहस्यमय आणि ऐतिहासिक किल्ले दडलेले आहेत, पण रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळ असलेला कोथळीगड मात्र जगभरातील पर्यटकांना थक्क करतोय। दूरवरून एखाद्या पिशवीसारखा दिसणारा हा किल्ला पेठचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो, पण या किल्ल्याचं खरं थरारक रहस्य दडलंय त्याच्या मुख्य सुळक्यात। या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बाहेरून कोणताही उघडा रस्ता नाहीये। तत्कालीन कारागिरांनी चक्क कठीण कातळातून पोखरलं डोंगराच्या पोटात एक भव्य चक्राकार जिना तयार केला। प्राचीन भारतीय रॉक इंजिनिअरिंगचा हा एक असा अद्भुत नमुना आहे जो पाहून आजचे इंजिनियर सुद्धा थक्क होतात। लष्करी दृष्ट्या हा भुयारी मार्ग इतका सुरक्षित होता की शत्रूने हल्ला केला तरी एका वेळी फक्त 2च व्यक्ती वर जाऊ शकत, ज्यामुळे शत्रूला रोखणं मावळ्यांसाठी अगदी सोपं व्हायचं। इतिहासात या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी, वॉच टावर म्हणून, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्रास्त्र आणि रसद साठवण्यासाठी केला गेला। या भुयारात एक प्राचीन गुहा आणि उन्हाळ्यातही थंडगार पाणी देणारी कातळामध्ये कोरलेली पाण्याची टाकी आहे। संपूर्ण डोंगर उभा पोखरून बनवलेला हा चक्राकार जिना महाराष्ट्रामध्ये अद्वितीय मानला जातो। इतिहास आणि विज्ञानाचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी ट्रेकर्स इथे मोठी गर्दी करतायत। विचार करा, जर जगातील सर्वात मोठं वर्षावन म्हणजेच ॲमेझॉन नकाशावरून कायमचं पुसलं गेलं तर आपल्या पृथ्वीचं नेमकं काय होईल? अमेरिकेच्या कॅलिफोर्नियापेक्षा 12 पटीनं मोठं असलेलं हे जंगल आता अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलंय जिथून मागे फिरणं हे अशक्य आहे। शेतीसाठी होणारी जंगलतोड आणि भयानक वनवे आता ॲमेझॉनचा घास घेतायत। पुढील शतक ॲमेझॉनसाठी शेवटचं ठरणार का? जाणून घेऊयात। जगातील सर्वात मोठे आणि निसर्गाचा अनमोल खजिना असलेले ॲमेझॉन वर्षावन पुढच्या 100 वर्षात पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा धक्कादायक इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय। अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यापेक्षा तब्बल 12 पटीनं मोठे असलेले हे अथांग जंगल आता एका अशा धोकादायक वळणावर पोहोचलेलं आहे जिथून मागे फिरणं अशक्य होईल। हवामान बदल, बेकायदेशीर जंगलतोड आणि जंगलांना लागणारे वणवे या 3 महासंकटांनी ॲमेझॉनला चारी बाजूंनी वेढलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या जंगलाचा 17% भाग आधीच नष्ट करून तिथे शेती आणि खाणकाम सुरू झालेलं आहे। स्पेनच्या इक्वलस्टी लॅबचे संशोधक बर्नार्डो फ्लोरेक्स यांच्या मते जंगलाचा ऱ्हास झाल्यामुळे पाऊस कमी होईल। पाऊस कमी झाल्यानं जंगल अधिक सुकेल आणि त्यामुळे जागतिक तापमान वाढ प्रचंड वाढेल, असे एक जीवघेणे दुष्टचक्र आता सुरू झालेलं आहे। जंगलातून जाणारे रस्ते आणि तिथली गुन्हेगारी यामुळे ॲमेझॉनच्या सीमेवर आर्क ऑफ डिफॉरेस्टेशन म्हणजेच विनाशाचा एक मोठा पट्टा तयार झालाय, जिथं झाडं मरत असून संपूर्ण भागाला चिवट वेलीने गिळलं गेलंय। अब्जोवादी टन कार्बन साठवणारे आणि 4 कोटींहून अधिक लोकांची उपजीविका असणारे हे जंगल जर पुढील शतकात वाचवले नाही तर संपूर्ण पृथ्वीचा श्वास कोंडणार हे मात्र नक्की। गेली अनेक दशकं जगभरातील शास्त्रज्ञ एका अशा शोधामध्ये होते जे ऐकायला सुरुवातीला निव्वळ अशक्य वाटत होतं, पण आता विज्ञानानं अशक्य ते शक्य करून दाखवलंय। वेळेची अचूकता मोजण्यासाठी आतापर्यंत आपण अणूच्या इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून होतो, पण आता थेट अणूच्या केंद्राचा म्हणजेच न्यूक्लियसचा वापर करून शास्त्रज्ञांनी जगातील पहिलं न्यूक्लिअर क्लॉक तयार केलंय। विज्ञानाच्या दुनियेत क्रांती घडवणाऱ्या या घड्याळाबद्दल जाणून घेऊयात। गेली अनेक दशकं जगभरातील भौतिक शास्त्रज्ञ ज्या एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाठपुरावा करत होते ते अखेर प्रत्यक्षात आलाय। शास्त्रज्ञांनी जगातील पहिलं कार्यरत न्यूक्लिअर क्लॉक तयार करून विज्ञान जगतात इतिहास रचलेला आहे। आजवरची अणु घड्याळं ही अणूच्या बाहेरच्या कक्षेमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवर काम करायची, पण या नव्या घड्याळात थेट अणूच्या केंद्राचा वापर करण्यात आलाय।
ही केवळ कालगणनेची अचूकता वाढवणारी शोध मोहीम नाहीये, तर ब्रह्मांडात लपलेल्या गूढ डार्क मॅटरचा शोध घेणारा आणि भौतिकशास्त्राचा नियम बदलणारा एक क्रांतिकारी टप्पा ठरलेला आहे. सध्या अस्तित्वामध्ये असलेली ऑप्टिकल ॲटॉमिक क्लॉक इतकी अचूक आहेत की 10 कोटी वर्षात त्यात एका सेकंदाचाही फरक पडला नाहीये. पण हे नवे न्यूक्लिअर क्लॉक तर त्याहूनही एक पाऊल पुढे आहे. अणुचे केंद्रक हे त्याच्या अगदी खोलवर असल्यानं त्यावर बाहेरील चुंबकीय किंवा विद्युत क्षेत्राचा कोणताही परिणाम होत नाहीये. त्यामुळे हे घड्याळ सभोवतालच्या वातावरणातील गोंगाटाच्या बाबतीत सामान्य अणुघड्याळांपेक्षा चक्क 1000 ते 10,000 पटीनं कमी संवेदनशील आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा क्वालिटी फॅक्टर प्रचंड जास्त असल्यानं भविष्यात हे न्यूक्लिअर घड्याळ आजच्या सर्वात प्रगत अणुघड्याळांनाही मागे टाकून वेळेची व्याख्याच बदलून टाकेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. सीमेपलीकडच्या घटना आणि बदलतं जागतिक राजकारण या सगळ्याचा थेट संबंध आहे आपल्या जगण्याशी. याच वैश्विक प्रवासाचा आढावा आज आपण घेतला. हा प्रवास इथेच थांबत नाहीये. जगाच्या बदलत्या प्रवाहात तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.